4 मे रोजी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर काहीच दिवसात देशात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढायला सुरुवात झाली. 15 मे रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 3 रुपयांनी वाढले. त्यासोबतच दिल्लीमध्ये CNGच्या दरातही वाढ झाली. त्याआधी अमूल आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावरचा ताण आणखी वाढला होता. आणि दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकांना पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा आवाहन केलं होतं. शक्य असेल तिथं मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं असंही त्यांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर लगेचच इंधन दरवाढ झाल्यामुळे देश आर्थिक संकटाच्या दिशेने जातोय का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नुकताच UAEचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यामध्ये भारत आणि UAE दरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले. विशेषतः LPG, पेट्रोलियमसाठी आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित डील्सची सर्वाधिक चर्चा झाली. त्यामुळे आता प्रश्न विचारला जातोय की या करारामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी होणार का? मोदी 15 ते 20 मे दरम्यान 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा समावेश आहे. पण यामधला सर्वात महत्त्वाचा दौरा मानला जातोय तो म्हणजे UAEचा. कारण सध्या पश्चिम एशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि इराण आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यात UAEवर झालेले हल्ले आणि त्यातून झालेले नुकसान यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झालेली आहे. अशावेळी भारताने UAE सोबत 7 महत्त्वाचे करार केले आहे. त्यामध्ये LPGचा पुरवठा, पेट्रोलियम साठवणूक आणि स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप या डील्स सर्वात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. सर्वात आधी LPG कराराबद्दल बोलायचं झालं तर भारत आणि UAEमध्ये दीर्घकालीन LPGच्या पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. इराण अमेरिका संघर्षानंतर काही काळ भारतात LPGचा तुटवडा निर्माण झाला. अनेक शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडर मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यवसायांवर मोठा परिणाम झालेला दिसला होता. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि UAEच्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यात हा करार करण्यात आला. या करारानुसार UAE भारताला दीर्घकाळ स्थिर LPG पुरवठा करणार आहे आणि एवढंच नाही तर भविष्यात जर जागतिक संकट निर्माण झाली तरी भारताला पुरवठ्यामध्येच प्राधान्य दिलं जाईल असं या करारात आहे. UAE हा भारताचा LPG गरजेपैकी जवळपास 40% पुरवठा करणारा मोठा भागीदार आहे. त्यामुळे हा करार भारतासाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय आणि या डीलमुळे भविष्यात LPGचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल असं मानलं जातंय. यानंतर दुसरा महत्त्वाचा करार म्हणजे तो पेट्रोलियम साठ्यांबाबत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय आणि त्यामुळे भारताने भविष्यासाठी सुरक्षित साठे तयार ठेवण्यावर भर दिला आहे. सध्या भारताकडे तेल साठवण्यासाठी 3 मोठ्या सुविधा आहेत आणि त्यांची क्षमता 5.33 मिलियन मेट्रिक टन इतकी आहे. सरकार आणखी 2 मोठ्या फॅसिलिटीज उभारण्याच्या तयारीत आहे. त्यांची क्षमता जवळपास 6.5 मिलियन मेट्रिक टन असेल असं सांगण्यात येत आहे. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी ही भारतात अंडरग्राऊंड तेल साठवणूक करणारी एकमेव परदेशी कंपनी आहे. भारताने आधीच काही जागा या कंपनीला भाड्याने दिली आहे. आता नवीन करारानंतर या भागीदारीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या डीलमुळे भारताला भविष्यासाठी विश्वासू ऊर्जा भागीदार मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला UAEला भारतासारखी एक मोठी आणि स्थिर बाजारपेठ मिळतीये. तिसरा महत्त्वाचा करार म्हणजे स्ट्रॅटेजिक डिफेन्स. याआधी भारत आणि UAE यांच्यातील संरक्षण सहकार्य
हे मुख्यतः लष्करी सराव आणि ट्रेनिंग पुरतंच मर्यादित होतं. पण आता या नव्या करारानंतर टेक्नॉलॉजी शेअरिंग, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि संरक्षण क्षेत्रात थेट भागीदारी वाढणार आहे. या करारासाठी UAEसाठीही खूप महत्त्वाचं आहे, कारण इराणसोबतच्या संघर्षामध्ये दुबईसारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे भविष्यातील सुरक्षेसाठी UAE भारतासारख्या देशासोबत जवळीक वाढवत आहे. या मुख्य करारांव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाच्या डील्स झाल्या. गुजरातमधील वाडीनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठी करार करण्यात आला. त्यामुळे भारतातील सागरी पायाभूत सुविधा अजून मजबूत होणार आहेत. UAEने भारतात तब्बल $5 बिलियन गुंतवणूक करण्याची घोषणा देखील केली आहे. या गुंतवणुकीत पायाभूत सुविधा, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राचा समावेश असेल. याशिवाय AI क्षेत्रातही मोठी भागीदारी झाली आहे. UAEची G42 ही टेक कंपनी भारतात 8 AI सुपर कॉम्प्युटर्स उभारणार आहे. यासाठी मोहम्मद बिन जायद युनिव्हर्सिटी ऑफ AI आणि भारतातील CDAC यांच्यात भागीदारी होणार आहे. त्यामुळे भारतात AI रिसर्च आणि डेव्हलपमेंटला एक मोठी चालना मिळू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या सगळ्या करारांमुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी होणार आहेत का? तर सध्या तरी तसंच लगेच होण्याची शक्यता नाही, कारण गेल्या काही वर्षांपासून तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले होते, पण देशात दर बराच काळ स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता सरकारने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि UAEमधील या करारामुळे एक गोष्ट नक्की होईल, ती म्हणजे भविष्यात भारताला इंधन आणि LPG पुरवठ्याबाबत जास्त स्थिरता मिळेल. युद्धजन्य परिस्थितीतही भारताला प्राधान्याने पुरवठा मिळेल अशी हमी UAEने दिली आहे. पण जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPGचे दर लगेच कमी होतील अशी शक्यता खूपच कमी आहे. तरीसुद्धा भारत आणि UAEमधील हे करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. भारतासाठी ऊर्जा सुरक्षितता महत्त्वाची आहे, तर UAEसाठी भारतासारखी एक मोठी बाजारपेठ आणि संरक्षण भागीदारी महत्त्वाची आहे. त्यातच $5 मिलियन गुंतवणुकीसाठी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता जास्त आहे.